आहोत मोठ्या राजकीय बातम्यांनी। विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली। लोहा मतदारसंघानंतर भोकर विधानसभेतही हाकेंनी तोडपाणी केल्याचा मिटकरींचा आरोप। ऑडिओ क्लिप ट्विट करत आरोप। लक्ष्मण हाके किती तोडपाणी बहादर आहे याचा छोटासा पुरावा म्हणून मी त्याची एक ऑडिओ काही मिनिटांपूर्वी व्हायरल केलेली आहे। भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाकडून ओबीसी घटकातला एक उमेदवार उभा केला गेला होता। त्याकरता यांनी सभा पण घेतल्या होत्या। अमोल मिटकरी चिल्लर माणूस, त्याच्यावर उत्तर देणार नाही, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। सत्तेत जाण्यासाठी दादांनी काय तोडपाणी केली हे सांगायचं का? विमानातून कशाकशाचे पार्सल गेले हे सांगू का आम्ही? हाकेंचा हल्ला बोल। अमोल मिटकरी हा छोटा माणूस आहे, चिल्लर माणूस आहे। तुम्ही कुणाकुणाबरोबर तोडपाणी करता? अजितदादा पवाराला उपमुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत जाण्यासाठी अजितदादा पवारांनी महाराष्ट्र सोडून कुठं जाऊन आले, पाटाचं लपून छपून, आणि तिथं काय काय तोडपाणी केली बोलायची का? लक्ष्मण हाके धनगर आणि ओबीसी समाजाला लागलेला कलंक। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा ट्विट करत हाकेंवर निशाणा। तू म्हणजे धनगर समाज नाही, पवार कुटुंबावर बोलून काहींना आमदारकी तशीच स्वप्न तुलाही पडतायत, मात्र गाठ आमच्याशी आहे, पोस्टमधनं निशाणा। नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। अजित पवारांची साथ सोडत 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत सहभागी। नागालँडमधील आमदार अस्वस्थ होते, कायद्याची माहिती घेऊन कारवाईबद्दल निर्णय घेणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। त्याच्यात अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे। त्याच्यामध्ये धूतड वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे। पुण्यातील साखर संकुलात पार पडलेल्या बैठकीत अजित पवार आणि जयंत पाटील शरद पवारांच्या बाजूला। बैठक संपल्यानंतर अनौपचारिक गप्पा। बैठकीला हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील उपस्थित। 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक सदरात रहस्य उलगडलं। शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। गुवाहाटीवरून आणलेली शिंग आम्ही जपून ठेवलीत, वेळ आली की कुणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू। संजय शिरसाटांचा राऊतांना खोचक टोला। म्हशीचा की रेड्याचा बळी दिला हे पाहण्यापेक्षा आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता। संजय राऊतांच्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांचं उत्तर, पश्चाताप करण्यापेक्षा टीका करण्यातच धन्यता मानतात, त्यामुळे आजही आउटगोईंग सुरूच। शिरसाट यांचा टोला। तिथे म्हशीचा बळी दिला का रेड्याचा बळी दिला हे पाहायला संजय राऊत कुठून आला होता मला माहित नाही। हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे जर पाहिलं असतं तर पक्ष आता टिकला असता।